कृष्ण जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ मी गीता ऑलिम्पियाड 2025 साठी करत आहे आणि गीता पाठ हा जो माझा स्वाध्याय चालू होता त्याच्यामध्ये म्हणजे पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल झाली आहे. आता चौथ्या लेवलमध्ये मी 6 पाठ करत आहे. पण आम्ही ह्या पाठ करत असताना बोलताना मी सकाळी म्हणजे आता मी रिटायर्ड झाले म्हणून सकाळी उठून आधी मी पहिला पाठ करते 1 तास 7 ते 8 वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून. आणि त्याच्यामुळे मला एवढी मनःशांती मिळाली. आणि जसं जसं मी वाचत गेले आणि ह्या गीता ऑलिम्पियाडमधले पण जे जे प्रश्न मी सोडवत गेले त्या प्रत्येक प्रश्नातून मला सगळीच उत्तरं मिळाली. आपले जीवन काय आहे, अर्जुनाला उपदेश देतानाच आपल्यासाठी कसा हा कर्मसिद्धांत आहे आणि तो कर्मसिद्धांत करताना आपली कामं करताना निष्काम कर्म कशी करायची आहेत याकडे वळलेलीच होते. पण त्याला जो योग्य मार्ग आहे, भक्ती मार्ग म्हणा किंवा ज्ञान मार्ग म्हणा, हा सगळा मला मिळत गेला आहे. मी नेहमी जो मला PDF मिळते त्यामध्ये मी प्रत्येक याला मी श्लोकांच्या बाजूला मी अर्थ लिहिते आणि त्या अर्थामुळे मला अजून श्लोकांचा अर्थ चांगला कळतो की श्लोक कसे आहेत. आणि मुळात म्हणजे आत्मानुभूती म्हणतात ती मात्र जास्त मिळाली. आणि आता सध्या 4थी लेवल चालू आहे त्यामुळे मी ते पूर्ण करणार आहे. आणि देव त्यासाठी मला शक्ती देव, बळ देव आणि हे सर्व काही कृष्णार्पणमस्तु आहे. या सगळ्याबरोबरच आम्ही इथे जमलेले आहोत ते आम्ही आहोत आमच्या पद्मशाली समाजाच्या भगिनी. आमचं मंडळ आहे, स्वाध्याय मंडळ आहे. आणि ह्यामध्ये आम्ही सर्वजण आठवड्यातनं 2 वेळा इकडे येऊन आम्ही त्या गीता पाठामधील काही अध्याय परत इथे म्हणून घेतो. सगळा तर पूर्ण अध्याय होत नाही, पण जेवढा होईल तेवढं शक्य 5-10 हे करतोच. आणि त्याच्यावर चिंतन आणि मननही करतो. त्याच्याबद्दल जे तत्त्वज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातो, बोलण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अशा तऱ्हेने त्यामुळे आमच्या समाजाची पण आम्हाला बांधिलकी मिळते आणि आम्ही ते उत्स्फूर्तपणे करत आहोत. देव आम्हाला पुढचाही रस्ता असाच देव एवढीच अपेक्षा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. प्रभू